हा सर. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी करता, परंतु तुमच्या कुटुंबाचं काय? तुमच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी, विशेषतः मुलींसाठी तुम्ही स्वतंत्रपणे प्रतिष्ठान स्थापन केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती, सूचना केली होती. त्यानंतर त्यांनीच आमचा पाठपुरावा केला. त्यांनीच आम्हाला हे प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मदत केली आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन मागच्या महिन्यात पुण्यात झालं. आज राज्यातल्या सर्व पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय मदत असेल, शैक्षणिक मदत असेल किंवा मुला-मुलींच्या करिअरसाठी कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी म्हणून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं होतं. आज मला सांगायला आनंद होतोय की काल पहिल्या टप्प्यात आम्ही राज्यात जवळजवळ या वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा हे मिळून जवळजवळ 11 लाख रुपयांची मदत ही राज्यातल्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थींना काल वितरित झालेली आहे. या निमित्तानं आमच्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं, राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मी चंद्रकांत दादा पाटील यांचं आभार मानतो की त्यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात दिलेला शब्द पाळला आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्यानं भविष्यातही मदत करत राहतील, अशा प्रकारची विनंती मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज केली. तर राज्यातल्या गरजू पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या प्रतिष्ठानकडं मदतीसाठी मागणी अर्ज ऑनलाईन करा, ऑफलाईन करा आणि आपल्या मुला-मुलींच्या करिअरसाठी एक दिशा ठरवून काम करत राहा. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल. प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे. रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा. शिवबास संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर. सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा. संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा.